आठही गावातली महत्वाचे ग्रामस्थ अशी त्यांची आसगावच्या मंदिरामध्ये बैठक होती. बैठक कसली होती तर त्यांच्यावर जे मायनिंगचं संकट घोंगावतंय त्या संदर्भात ही बैठक होती. आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की आसगावमध्ये आणि काही धाकोऱ्यातल्या भागात ड्रोनने सर्वे चालू आहे. ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी शोधलं तिथे कुठलं राजगड नावाचं हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या गच्चीवरून तसंच इतर ठिकाणून ते ड्रोनच्या साहाय्याने सर्वे करत होते. माहिती अशी मिळते ते ड्रोनला कॅमेरे नव्हते, ते ड्रोनला सेन्सर होते. काय बघणारे सेन्सर की खाली जे रॉक्स आहेत ज्याला सामान्य मालवणीत खडपो म्हणतात त्या रॉक्स मध्ये आयर्न ओर आहे का. म्हणजे जशी सोनोग्राफी केली जाते माणसाची तशी त्या जमिनीची सोनोग्राफी चालू होती. आणि उद्रेक झाला. ग्रामस्थ संतापले आणि कदाचित म्हणजे कारण मारामारी आणि हिंसा ही कुठेच त्याला समर्थन होऊ शकत नाही. पण शेवटी रागाला पारावर राहिला नाही. म्हणजे ज्या ग्रामस्थांनी ग्रामसभेचे ठराव घेऊन आठही गावांनी सांगितलंय आम्हाला मायनिंग उद्योग आमच्या या सुंदर समृद्ध गावांमध्ये नको, तरी जबरदस्तीने त्यांना सर्वेक्षणाची परवानगी जिंदाल यांच्या JSW या कंपनीला देण्यात आली. ती 9 मे ते 11 जून एवढा कालावधी होता. त्या कालावधीत त्यांनी सर्वे केला की नाही ठाऊक नाही. कालावधी संपल्या लगेच त्यांना वाढवून दिली मर्यादा. बरं ती वाढवून दिली आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की ग्रामस्थांच्या जर समर्थन असेल तर त्यांच्या कन्सेंटने, कन्सेंट असते ना म्हणजे होय करा सर्वे. गावातली एक व्यक्ती सांगत नाहीये की इथे सर्वे करा किंवा आम्हाला मायनिंग हवंय. कुठली लोकशाही आहे. ग्रामसभेचे ठराव याला लोकसभेच्या ठरावा एवढंच महत्व आहे असं आपली घटना सांगते. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ग्रामसभा रिझोल्युशन त्याचं स्टँडिंग, लिगल स्टँडिंग फार मोठं आहे. सन्माननीय कोर्ट ग्रामसभेच्या ठरावाला मोठी मान्यता देतं. पण तुम्ही ग्रामसभेचा ठराव धुडकावून जे आले त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे का नाही दाखल केले. दे शुड बी अरेस्टेड. कोण लोक आहेत. आणि परवानग्या देणारे वर बसलेले ओरस मधले हे कोण. म्हणजे तुम्ही JSW साठी काम करताय का त्या 8 गावातल्या ग्रामस्थांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी कार्य केलं जात आहे. बरं एवढं सगळं चालू आहे तरी असं म्हटलं जात आहे की हे सर्वेक्षण आहे फक्त. ते बघतायत किती बागायती आहेत, किती नारळाची झाडं आहेत, किती पोफळी आहे. हे किती हास्यास्पद आहे. पण महसूल खातं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे कशासाठी आहे. त्यांना प्रत्येक इंच जमिनीत काय आहे, कशावर कुठला कर लावायचा यासाठी तर ब्रिटिशकालीन आजपर्यंत महसूल खातं आहे. त्यांना कुठे किती पोफळी आहेत, किती माड आहेत, आंब्याची झाडं किती आहेत, काजू. आत्ताच काजू आणि आंबा बागायतदारांचं जे आंदोलन झालं तुम्ही सर्वे केलेत ना. किती नुकसान झालंय, काय झालंय, किती भरपाई हे पाठवलं ना. मग ही फसवणूक आहे सामान्य ग्रामस्थांची की सर्वे कशासाठी आहे तर तिथल्या बागायती किती आहेत, कुठली वृक्ष आहेत वगैरे. हे कशाला करताय. म्हणजे अंधारात चोरी केल्यासारखी आहे. कृपा करून राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने त्या कंपनीसाठी काम करू नये. ती धनदानगी कंपनी आहे. या जिल्ह्यातल्या या 8 गावातल्या ग्रामस्थांच्या भल्यासाठी करावं. आणि त्यांना विचारा तरी तुम्हाला हवं का मायनिंग का नकोय. आणि नको असेल तर हा उद्योग, एकतर हा उद्योगाला आमचा विरोध आहे, याचं दुसरं कारण म्हणजे पर्यावरण आहे.